आलीस? अरे दमलेली दिसतेस, पाणी देऊ का? नाही नाही, मी घेते ना. नुसती बोलते जायस की खरंच घेणार आहेस घड्याळ? शुभ्रा, तू कधी आलीस? ठीक आहे, आत्ताच येते. काय देण्याबद्दल बोलणं चाललंय? काही नाही. आई, तुम्ही कुठे निघालाय? हो, मी ना जरा बाजारात जाऊन येते. ताई, दूध का बिल? हा, अगं बाई, मी विसरूनच गेले होते, बिल यायचं होतं ना. दादा 1 मिनिट थांबा. बबड्या, जरा दुधाचे पैसे द्यायचे होते. माझ्याकडे काय बघतेस? खूप पैसे आहेत ना तुझ्याकडे, दे मग बिल. हे सोहम, असं काय बोलतोयस तू? दे ना पैसे. नाही नाही, खरं बोलतोय. खूप श्रीमंत आहे ती. 1.5 लाखाचा घड्याळ घेणार आहे मला. वाटलंच होतं मला. हा विषय अजूनही तुझ्या डोक्यात फिरत असणार. आईने ते घड्याळ दिलं म्हणून चिडलायस का तू आईंवर? तर मी तुला सांगते, ते मी आईनं दिलं होतं. त्यामुळे तुला जे काही बोलायचंय ना, ते तू माझ्याशीच बोल. अगं, मी जाऊन येते हा पटकन जरा बाजारामध्ये. हा, मग मी पण येते ना तुमच्या बरोबर. अगं हो, म्हणजे मी आलेच हा, जरा उशीर होतोय. आई, आहो, यांना काय झालं? हे सोहम, तू आईंना काही वेडवाकडे बोलला नाहीयेस ना? मी कशाला बोलू? हा शुभ्रा, मी अभिजित बोलतोय. आसावरी आहे का घरी? सर, आत्ताच बाहेर पडले आई. तुम्ही मोबाईलवर फोन करता का? हो केला, पण ती उचलत नाहीये. रागावली का माझ्यावर? म्हणजे एरवी फोन उचलते म्हणून विचारलं. माहित नाही, मूड ऑफ होता त्यांचा थोडा. बाजारात जाते असं म्हणून एकदम घाईत निघाल्या. मी येते असं म्हणाले तर थांबल्याही नाहीत. मलाच थोडं टेन्शन आलंय सर. नाही, मलाही. मी असं करतो, मी बाजारातच जातोय, मी बघतो आणि फोनही ट्राय करत राहतो. तू टेन्शन घेऊ नकोस, माझं बोलणं झालं तर कळवतो मी तुला. हो, ओके सर. ओके, बाय. अहो दादा, मला जरा चांगलं घड्याळ दाखवाल का? हो हो, दाखवतो ना. जेंट्स मध्ये पाहिजे का? हो हो. हे बघा, हे 150-200 पर्यंत येतील. नाही, त्याच्यापेक्षा चांगलं घड्याळ दाखवता का? हे दुसरे तुम्हाला पडतील साधारण 250-300 पर्यंत येतील. हे हो, पण मला ना ह्याच्यापेक्षा चांगलं घड्याळ हवंय. त्याच्यापेक्षा महाग पाहिजेत? त्याच्यापेक्षा महाग तुम्हाला येतील 600-700 पर्यंत येतील. साधारण 1-1.5 वर्ष याची गॅरंटी असते आणि कलर जात नाही लवकर. नाही, मला ह्याच्यापेक्षा एखादं महाग घड्याळ असेल तर दाखवा ना. अजून महाग पाहिजेत? मग हे कलर कोटिंगवाले येतील. हे साधारण तुम्हाला 1,500 पर्यंत येईल. हे सर्वात चांगले घड्याळ आहेत.
याच्यापेक्षा महाग घड्याळ नाही आहे का तुमच्याकडे? अच्छा, अजून महागातले पाहिजेत. किती बजेट आहे तुमचं? साधारण 3-4 हजारापर्यंत चालेल का? नाही, मला ना 1,00,000-1.5 लाखापर्यंतचं घड्याळ हवं आहे. एवढी किंमत तर आमच्या दुकानाची सुद्धा नाही आहे मॅडम. मला माहिती आहे 1.5 लाखाचा घड्याळ कुठे मिळतं ते. कुठे मिळतं? असं नाही, मला माफ केलंस तर सांगेन. केलं माफ. नाही असं नाही, खरंच माफ करणार असेल, माझ्याबरोबर कॉफी पिणार असेल तर सांगतो कुठे मिळतं ते. मला नाही जमणार. कमाल करतेस तू. सॉरी म्हटलं, माफी मागितली. अहो तुम्ही माझ्या मागे मागे येऊ नका हो. असं काय करता तुम्ही? काहीच ऐकायचं नाही असं ठरवलंय का? ऐकलं ना, तू मागे मागे येऊ नका म्हणून बारोल आलो. मी सॉरी म्हटलं की तुला कान दिसतील ना माझे. काही गरज नाहीये. तुम्ही नका येऊ हो. अरे ऐकलं तू माझं. मी सॉरी म्हटलं तुला, अहो, माफी पण पण असं काय? मागितली. सर तुम्ही अभिजित राजे ना? हो. एक सेल्फी मिळेल? तू हॅलो. सो एक मिनिट करा. हो थँक्यू. सो एक मिनिट थांबा. हो थँक्यू. बास हो, मला कामाला जायचं. थँक्यू. केली कुठे? घाबरली? हो. अहो मी तुमच्याबरोबर कॉफी प्यायला तयार आहे. आपण एक काम करूया का? आधी घड्याळ घेऊया का? आधी कॉफी? अहो असं काय करता? सांगून टाका ना दुकानाचं नाव. मला ना इतकं महागाचं घड्याळ घ्यायची कधी सवय नाही हो. आणि एवढे ना असं पैसे मला जवळ ठेवले की खूप भीती वाटते. आपण आधी घड्याळ घेऊया ना प्लीज. बरं ठीक आहे, आधी घड्याळ मग कॉफी. कॉफी नक्की. हो. ठीक. चला. हळू चला. हो. हॅलो सर मॅम. सर त्यांचा राग गेला का तुमच्यावरचा? तुमची भांडणं मिटली का सर? मॅडी, आलेल्या माणसाला आधी बसा म्हणावं. सॉरी बसा ना मॅम, प्लीज बसा. सर सर मी कॉफी घेऊन येतो. हो हो. मॅडी ताई, तुम्ही रागावलाय का हो माझ्यावर? मग बोला ना. मी सांगू का मॅडी ताई? मनात असेल ना ते मोकळेपणाने बोलून टाकावं, म्हणजे त्रास होत नाही. मॅम मला बोलायचंय. तुम्ही आमच्या सरांवर त्या घड्याळावरून का चिडलात? मला माहितीये मॅम, आमच्या सरांचं ना ते फेवरेट घड्याळ होतं, तरी ते त्यांनी सोहमला दिलं. आपली अशी फेवरेट वस्तू कधी कोणी कोणाला देतं का मॅम? हो ना, मग मी सुद्धा तेच म्हणते ना. का दिलं त्यांनी ते घड्याळ सोहमला? सर तुम्हाला काही बोलले नसतील आणि बोलणार पण नाहीत. पण मॅम त्या दिवशी तुम्ही सोहमला पैसे द्यायला आला होतात ना रेस्टॉरंटमध्ये, ते एक कळलं सरांना. आणि ते पैसे देताना तुम्हाला खूप त्रास झाला असेल असं वाटलं सरांना. आमचे सर ना तेच सोहमला सांगायचा प्रयत्न करत होते, पण सोहमला काही कळतच नव्हतं. त्याचं लक्ष ना सारखं त्या घड्याळाकडे होतं. आणि तो सरांना असं काही बोलला ना की सरांना ते घड्याळ द्यावं लागलं. म्हणजे गिफ्ट म्हणून नाही दिलं सरांनी, चिडून दिलं, एवढं माहितीये मला. म्हणजे
तुमचे सर सोहमवर चिडले होते? मॅम, आमचे सर चिडले ना तरी लगेच शांत होतात. पण यात सरांची तरी काय चूक आहे सांगा ना तुम्ही. कुणीतरी सारखं त्या घड्याळाबद्दल बोलतंय, ते घड्याळ त्याला हवंय असं सुचवतंय, तर सरांसारखा माणूस ते काढून देणारच ना मॅम. बरं झालं मॅडीताई तुम्ही मला हे सगळं सांगितलं. मला खरंच काही माहिती नव्हतं हो. बरं नाही झालं मॅम, गोळ घातला मी खूप. मॅम, सरांनी सांगितलं होतं ना तुम्हाला काही सांगायचं नाही म्हणून. पण तुम्ही म्हणालात की सांगितलं नाही तर खूप त्रास. सर, मला खूप भीती वाटते आता. अहो अहो तुम्ही रडू नका मॅडीताई, काही नाही होणार. गरम गरम कॉफी, नरम नरम सॉरी. घे ना. हे काय? मी सुद्धा सॉरी. म्हणजे मी तुमच्यावरती एवढं चिडायला नको होतं, मी असं बोलायला नको होतं तुम्हाला. मॅडी, नाही बोलल्यात का? शुभ्रा, मला जरा कॉफी दे ना. अरे आता तर चहा प्यायलास तू सोम. मग दुधाचं बिल आपणच भरतो ना, काय फरक पडतोय? सोम, हल्ली असं का रे बोलायला लागलायस तू? म्हणजे असे हिशोब वगैरे का मागतोयस? कारण मी ते कष्टाने कमवलेले पैसे आहेत. तू जेव्हा कमवत नव्हतास ना तेव्हा आई सुद्धा हे सगळं करायचे तुझ्यासाठी. त्या बोलल्यात का कधी असं? मला ना तुझं हे वागणं अजिबात पटत नाही हा सोहम. नशीब आहे तुझं की मला हे लग्नानंतर कळलं. आणि आधी कळलं असतं तर काय केलं असतंस तू? तुझ्याशी लग्नच केलं नसतं. आई, आलात तुम्ही? मी आता फोनच करणार होते. कुठे राहिला होता एवढा वेळ? आणलंस का माझं घड्याळ? हो, हे बघ ना बापड्या, घे. हे घे. असलं 150-200 वाला घड्याळ नकोय मला. अरे नाही नाही राजा, बघ तुला हवं होतं ना तेच घड्याळ आणलंय. 1.5 लाखाचं आहे बघ. हे तू खरंच 1.5 लाखाचं घड्याळ आणलं? ही शपथ. ही शपथ, काय सॉलिड वॉच आहे ग. वाव. आई, तुम्ही 1.5 लाखाचं घड्याळ आणलंय. काहीच गरज नव्हती याची. अगं बबड्याला हौस आहे ना अशा गोष्टींची. तो माझ्याकडे कधीच काही मागत नाही, स्वतःच घेतो. कधी नव्हे ते त्यांनी मनातलं माझ्याजवळ बोलून दाखवलं ना, म्हणून आणलं त्याच्यासाठी. त्याने बोलून दाखवलं म्हणून त्याला इतकं महागाचं गिफ्ट द्यायचं आई. आणि मुळात तुम्ही हे इतके पैसे कुठून आणलेत? अगं बबड्याच्या आनंदापुढे पैशाचं काही महत्व नाहीये का? त्याचा एक तरी हट्ट मी पूर्ण करू शकले, ह्यातच मला समाधान आहे. हो बरोबर आहे ते, पण आई एवढे पैसे तुम्ही कसे मॅनेज केलेत? आई वडील मुलांच्या हट्टासाठी काय करतात, कसं करतात हे मुलांना कधी सांगत नाही तर शुभ्रा, कारण त्याची गरजच असते. ते मुलांसाठी नाही, स्वतःच्या आनंदासाठी करतात. स्वतःसाठी 1.5 रुपयाचं काहीतरी आणण्यासाठी 100 वेळा विचार करता तुम्ही. सोहमसाठी 1.5 लाखाचं घड्याळ असंच घेऊन आलात सहज, स्वतःच्या आनंदासाठी. हो ना,
कारण माझ्या बबड्याच्या आनंदातच माझा आनंद आहे. त्यासाठी मी काय केलं, कसं केलं, त्यासाठी मला किती कष्ट पडले हे मला आठवत सुद्धा नाहीये. आवडलं ना बबड्या? म्हणजे काय? अरे मग विचार की आईंना, कसं आणलं त्यांनी ते घड्याळ? अगं कसं काय, आपण महिन्या महिन्याला पैसे देतो ते साठवले असणार तिने. आई पण तू सॉलिड आहेस हा. सकाळी दूधवाल्याला द्यायला पैसे नाही असं म्हणाली, तू इतके पैसे साठवलेस. नाही सोहम, तेवढे पैसे नाही साठवू शकत. शुभ्रा यार, सगळ्यात काय खुसपटा काढते तू. जाऊ दे ना, आईने आणलंय ना माझ्यासाठी, तुला काय प्रॉब्लेम आहे? हो पण अगं शुभ्रा, राहू दे ना. बबड्या खुश आहे ना, त्याला आवडलंय ना ते. मग आता नको बोलूस ना त्याला काही. चला मी स्वयंपाकाचं बघते. हं. आता हे गायब व्हायच्या आधी कपाटात ठेवतो. अगं शुभ्रा, काकू काय झालंय, काही बोलायचंय का? मला आई काही बोलल्यात का? नाही ग, पण मला ना साधारणतः अंदाज आहे शुभ्रा. म्हणजे मी बघितलं मगाशी की आसावरीनं ना हे घड्याळ घर खर्चातनं बचत करून नाही घेतलेलं. मलाही तेच वाटतंय. नाही, मगाशी ती बाजारात गेली ना, त्यावेळेस जाण्यापूर्वी तिनं स्वतःचं मंगळसूत्र पर्समध्ये ठेवताना पाहिलं मी. शुभ्रा, कदाचित तिनं ना त्या मंगळसूत्राचं काहीतरी केलं असणार सोहमला घड्याळ घेण्यासाठी. मला एक कळत नाही मॅडी, तू आसावरीला सांगितलंस का ते घड्याळ मी सोहमला दिलं म्हणून? कधीही कधीही ऐकू नकोस तू माझं. साध्या साध्या गोष्टी कशा कळत नाहीत तुला? हा, सर मी बोलले नाही तरी तुम्ही चिडता, बोलले तरी तुम्ही चिडता. सर मी काय करू सर? अगं बाई, माझ्यासमोर बोल ग, इतरांसमोर बोलू नकोस ना. सर इतरांसमोर मी गप्प राहायचं? सर मग मी ऑर्डर कशा घेऊ सर कस्टमरच्या? त्यांना ग्रीट कसं करू सर? आणि जर सर कुणी कमी टिप दिली तर नेक्स्ट टाइम रेस्टॉरंट फुल आहे, अर्धा तास थांबावं लागेल, असं कसं सांगू सर मी त्यांना? माय गुडनेस, असं करतेस तू? तुला लाज नाही वाटत हे सांगताना? आणि येस सर. जा आपल्या कामाला जा. सॉरी सर, थँक्यू. सॉरी सर, सॉरी सर, मी नाही बोलणार सर. सर म्हणजे बोलेन पण सॉरी सर, सॉरी. हा शुभ्रा बोल. सर हॅलो शुभ्रा, इज एव्हरीथिंग ओके? आसावरी घरी आली ना? हा, आई आल्यात घरी. सोहमसाठी 1.5 लाखाचं घड्याळ घेऊन आल्यात. हो माहितीये मला. इनफॅक्ट मीच तिच्या बरोबर ते घड्याळ आणायला गेलो होतो. खरं तर एवढे पैसे तिच्याकडे कुठून आले हे विचारणार होतो मी तिला, पण कदाचित तिला आवडलं नसतं म्हणून नाही विचारलं. तुला एकदा फोन करून विचारणार होतो, पण मनासारखं घड्याळ मिळालं म्हणून इतकी आनंदात होती ती की तुला फोन करायचं राहून गेलं. सोहमला आवडलं ना ते घड्याळ? हो आवडलं, पण मला नाही आवडले आणि पटलं त्याहून नाहीये. काय झालंय? सर आईने त्यांचं मंगळसूत्र विकून ते घड्याळ घेतलंय. सॉरी यार, कमाल आहे तुझी. नाही पण आता काहीही करून तुझं मंगळसूत्र मी परत आणणार.